चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील असोला तलावात मासेमारीसाठी गेलेल्या एका युवकाचा डोंगा पलटल्यानं दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार असोला चक येथील गुरुदास जयराम मेश्राम वय वर्ष 37 हे बुधवार 24 जून रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या दरम्यान नेहमीप्रमाणे एकटेच मासेमारीसाठी असोला तलावात गेले होते। मासेमारी सुरू असतानाच त्यांचा डोंगा अचानक पलटल्यानं ते पाण्यात बुडाले। घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितेश डोरलीकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलाव परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली, मात्र रात्रीचा अंधार वाढल्यामुळे शोधकार्य थांबवावे लागले। आज 25 जून रोजी सकाळी पुन्हा पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे शोध मोहीम हाती घेतली। अखेर सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास गुरुदास मेश्राम यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई पाथरी पोलीस करत आहेत। या शोध मोहिमेत ठाणेदार नितेश डोरलीकर, पोलीस उपनिरीक्षक चाटे, सहाय्यक फौजदार चंद्रशेखर सिडाम, पोलीस हवालदार एनुनाथ मडावी तसेच पोलीस अंमलदार बळीराम बारेकर, सुरेश शेंडे, योगेश खोब्रागडे आणि दत्ताराव शिंदे यांनी सक्रिय सहभाग घेतला। असोला तलाव हा परिसरातील अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे। इथं दररोज मोठ्या संख्येने मच्छीमार मासेमारीसाठी येतात, मात्र यापूर्वी अशा प्रकारचे अपघात घडले असून जीवितहानीच्या घटना समोर आल्या आहेत। त्यामुळे तलावात मासेमारी करताना आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। मृत गुरुदास मेश्राम यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार असून कुटुंबाचा कर्ता पुरुष गमावल्यानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण असोला परिसरात हळहळ व्यक्त होतीये। ब्युरो न्यूज 7 मराठी, सावली, चंद्रपूर। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।